नमस्कार, मी प्रशांत कदम। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना समान नागरी कायद्याबद्दल पंतप्रधान मोदींनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे। एकाच वेळी या कायद्याचं रिब्रँडिंग, या कायद्याचं एक प्रकारे नामांतर त्यांनी केलेलं आहे। लवकरच त्याच्याबद्दलचं काम सुरू होऊ शकतं याचे संकेत सुद्धा दिलेले आहेत। एकतर इतक्या दशकांपासून जेव्हा अशा कायद्याची मागणी देशामध्ये होत असते त्यावेळी प्रत्येक वेळी युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा हाच शब्द वापरला जात होता, पण पंतप्रधानांनी हा शब्द वापरलेला नाही आहे। युनिफॉर्मच्या ऐवजी त्यांनी सेक्युलर सिव्हिल कोड हा शब्द वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक राजकीय हुशारीसुद्धा दडलेली आहे। का नेमकं त्यांनी असं केलं हे नीट लक्षात घेणं आवश्यक आहे। एकतर समान नागरी कायदा हा शब्द आपण जेव्हा वापरतो किंवा त्याची भाषा करतो तेव्हा असं म्हटलं जातं की त्याच्यामुळं मुस्लिम समाजाला त्याच्यातून धडा मिळेल किंवा ते या सगळ्या कायद्याच्या अंतर्गत त्यांचे विशेष लाभ जे आहेत ते निघून जातील। पण हे केवळ मुस्लिमांच्याबद्दल नाही आहे, तर हे आदिवासी, त्याच्यानंतर दलित यांच्याबद्दल सुद्धा आहे आणि विशेषतः नॉर्थ ईस्टमधले जे दलित आहेत की ज्यांच्या काही ट्रॅडिशन्स ज्या आहेत त्या खूप वेगवेगळ्या आहेत, त्यांच्याही मनामध्ये युनिफॉर्म असं म्हटल्यानंतर मनामध्ये भीती निर्माण होऊ शकते आणि त्याचमुळं युनिफॉर्मच्या ऐवजी सिव्हिल सेक्युलर कोड हा शब्द पंतप्रधान मोदींनी वापरलेला आहे। ज्यावेळी या कायद्याबद्दल ते बोलत होते त्याचवेळी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे सुद्धा लाल किल्ल्यावरती उपस्थित होते आणि नेमका कॅमेरा त्यांच्यावरती सुद्धा फोकस झालेला होता। देशाच्या सर्वोच्च न्यायालयांनी अनेकदा अशा पद्धतीच्या समानतेची गरज देशामध्ये असल्याचं बोलून दाखवलेलं आहे, पण 78 वर्ष झाली स्वातंत्र्याला, त्यानंतर देखील आपण हे काम करू शकलेलो नाही आहे याची सुद्धा खंत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवलेली आहे। समान नागरी कायदा मुळामध्ये एक लक्षात घ्या की देशामध्ये घटना अस्तित्वात आहे, क्रिमिनल कोड अस्तित्वात आहे, तो सगळ्यांसाठी एकसारखाच आहे, पण विशेषतः लग्न, त्याच्यानंतर वारसा हक्क, दत्तक विधान हे जे काही पर्सनल लॉज ज्याला म्हणतो आपण, त्याबद्दल देशामध्ये वेगवेगळी स्थिती आहे। हिंदूंचे कायदे वेगळे आहेत, मुस्लिमांचे कायदे वेगळे आहेत, ख्रिश्चनांचे कायदे वेगळे आहेत आणि हे एक समान करण्याचं काम केवळ स्वातंत्र्यापासूनच नाही, त्याच्या आधीपासून त्याच्याबद्दल विचार सुरू होता, पण ते धाडस ना ब्रिटिशांनी केलं ना स्वातंत्र्याच्या वेळी घटनाकारांनी केलं। फक्त आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे मार्गदर्शक तत्व जे आहेत घटनेची त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला होता आणि हे काम एक प्रकारे पुढच्या पिढीवरती सोपवण्यात आलेलं होतं। ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्याला फाळणीच्या दुःखातून जावं लागत होतं आणि त्याचमुळं कदाचित त्या एकाच वेळी या मुद्द्याला हात घालू नये असा एक कुठंतरी विचार त्यावेळी केला गेलेला असावा। 1952 मध्ये नंतर जेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे पहिल्या निवडणुकीतून बहुमताने निवडून आले त्याच्यानंतर त्यांनी हिंदू कोड बिलाचं काम हाती घेतलं। हिंदूंच्याबद्दल असे कायदे तयार करण्यात आले, अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा एक माइल्डनेस काही विरोधानंतर आलेला होता, पण त्यावेळी ही सुरुवात हिंदू कोड बिलानं झालेली होती। पण आजही इतर जे कायदे आहेत, आपले क्रिमिनल कोड्स असतील किंवा इतर, त्याच्यामध्ये समानता असली तरी विवाहाबद्दल, दत्तक विधानाबद्दल, संपत्तीच्या वारसा हक्काबद्दल हे कायदे सर्व धर्मियांचे समान नाही आहेत आणि म्हणून या युनिफॉर्म सिव्हिल कोडची गोष्ट वारंवार होत असते। आज त्याच्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचं विधान पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे। काय नेमकं ते म्हणाले? एकतर सध्याचा अस्तित्वात असलेला कोड जो आहे तो कम्युनल सिव्हिल कोड आहे, म्हणजे एक प्रकारे धार्मिक अंगानं काही विशिष्ट धर्मांना सवलती देणारा आहे असं देखील त्यांनी आपल्या विधानातून सूचित केलेलं आहे। ऐका नेमकं ते काय म्हणाले। मेरे प्यारे देशवासियों, हमारे देश में सुप्रीम कोर्ट ने बार बार यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर जो चर्चा की है, अनेक बार आदेश दिए हैं, क्योंकि देश का एक बहुत बड़ा वर्ग मानता है और उसमें सच्चाई भी है कि जिस सिविल कोड को हम लेकर के जी रहे हैं वो सिविल कोड सचमुच में तो एक प्रकार का कम्युनल सिविल कोड है, भेदभाव करने वाला सिविल कोड है। ऐसे सिविल कोड से जब संविधान के 75 वर्ष मना रहे हैं और संविधान की भावना भी जो हमें कहती है करने के लिए, देश की सुप्रीम कोर्ट भी हमें कहती है करने के लिए, और तब
जो संविधान निर्माताओं का सपना था, उस सपने को पूरा करना हम सबका दायित्व है। और मैं मानता हूं इस गंभीर विषय पर देश में चर्चा हो, व्यापक चर्चा हो, हर कोई अपने विचारों को लेकर के आए और उन कानूनों को, जो कानून धर्म के आधार पर देश को बांटते, जो ऊंच नीच का कारण बन जाते हैं, ऐसे कानूनों को आधुनिक समाज में कोई स्थान नहीं हो सकता है। और इसलिए मैं तो कहूंगा, अब समय की मांग है कि देश में एक सेकुलर सिविल कोड हो। हमने कम्युनल सिविल कोड में 75 साल बिताए हैं, अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा और तब जाकर के देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे हैं, सामान्य नागरिक को जो दूरी महसूस होती है, उससे हमें मुक्ति मिलेगी। आता 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले, त्याच्यानंतर संघाच्या अजेंड्यावरती असलेले काही प्रलंबित मुद्दे त्यांनी मार्गी लावले, जसे की कलम 370 हटवणं, राम मंदिराची निर्मिती, ट्रिपल तलाक। पण अजून एक मुद्दा जो राहिलेला आहे तो म्हणजे समान नागरी कायद्याचा, आणि त्याच्याबद्दल नेमकं काय होणार याची एक उत्सुकता होती। आज तिसऱ्या टर्मच्या पहिल्याच भाषणामध्ये मोदींनी त्याच्याबद्दलचे संकेत दिलेले आहेत आणि एक प्रकारे हा मुद्दा आपल्या अजेंड्यावरती आहे, आपण तो लागू करणार हे सांगितलेलं आहे। आणि अर्थातच ज्यावेळी ते युनिफॉर्मच्या ऐवजी सेक्युलर असा शब्द वापरतायत, त्याच्यामध्ये जे दलित, आदिवासी यांच्या ज्या काही ट्रॅडिशन्स आहेत त्याला आपण हात लावणार नाही। म्हणजे एक देश एक कायदा असं म्हटलं की कदाचित अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते, अनेकांना असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपल्यावरती थोपवल्या जाणार आहेत। पण जेव्हा तुम्ही सेक्युलर सिव्हिल कोड हा शब्द वापरता तेव्हा तुम्ही त्यांच्या सुद्धा काही ज्या शंका आहेत त्याचा कुठेतरी विचार करणार आहात, याच्याबद्दलची फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये दडलेली असते। आणि तीच फ्लेक्झिबिलिटी कदाचित पंतप्रधानांच्या या नामांतरामध्ये दडलेली आहे। युनिफॉर्म सिव्हिल कोड ऐवजी त्यांनी सेक्युलर सिव्हिल कोड हा शब्द त्याचमुळे वापरलेला आहे। आता एक लक्षात घ्या की याच्या आधी भाजपच्या राज्यांमध्ये काही हा कोड जो आहे तो लागू झालेला आहे। उत्तराखंड हे अशा पद्धतीचा कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे। गोव्यामध्ये सिव्हिल कोड आहे, पण तो पोर्तुगीजांच्या काळापासूनचा जो होता तो कायम ठेवण्यात आलेला आहे आणि तिथं ख्रिश्चन बहुसंख्यानं असल्यामुळं त्याच्याबद्दलची स्थिती जी आहे ती थोडीशी वेगळी आहे। त्या अर्थानं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलं, जिथं जिथं भाजपचं राज्य आहे तिथं सुद्धा हे कायदे आम्ही लागू करू हे आश्वासन त्यांनी निवडणुकांच्या दरम्यान याच्या आधी सुद्धा दिलेलं होतं। आणि एक प्रकारे अमित शहांचं सुद्धा मे 2024 मधलं विधान होतं की अनेक राज्यांमध्ये याची टेस्ट आम्ही सुरुवात केलेली आहे आणि देशाच्या न्यायालयांनी याच्याबद्दलची आपली मतं जी आहेत ती जाहीर करावी, त्याच्याबद्दलचा विचार व्हावा आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये हा कायदा जो आहे तो लागू केला जाईल। एक प्रकारे राज्यांच्या पातळीवरती हे मॉडेल लागू करून नंतर ते देशभरामध्ये नेण्याचा भाजपचा हा प्लॅन दिसतोय आणि पंतप्रधान मोदींचं त्याच्याबद्दलचं हे विधान आजचं त्याच दृष्टीने महत्त्वाचं आहे। आता ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे आपल्याकडं इंडियन पिनल कोड आणला, IPC, क्रिमिनल कायदे जे आहेत ते देशामध्ये एकसारखे आहेत, पण त्यांनी सुद्धा या देशाच्या सगळ्या विविधतेचा ह्याचा विचार करून आणि कदाचित त्यांना थोडीशी भीती पण असेल की बॅकलॅश होईल म्हणून सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं कॉमन सिव्हिल कोड आणलेला नव्हता। घटनाकारांनी सुद्धा आपल्याकडं केवळ मार्गदर्शक तत्त्व जी आहेत घटनेची त्याच्यामध्ये हा मुद्दा जो आहे तो ठेवलेला होता। तो कायदा असला पाहिजे हे घटनेला अभिप्रेत आहे, पण कलम 44 नुसार डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये कॉमन सिव्हिल कोडचा उल्लेख आहे, पण हे आजवर झालेलं नव्हतं। आता ते होणार का आणि ते होत असताना विशेषतः नॉर्थ ईस्ट आणि आदिवासींचा विचार केला जाणार का, हा याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे। एकीकडे सेक्युलर सिव्हिल कोडची आवश्यकता आहे असं म्हणताना सध्या देशात अस्तित्वात असलेला सिव्हिल कोड हा कम्युनल आहे हे सुद्धा पंतप्रधानांनी म्हटलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। काँग्रेसनं त्यांच्या या शब्दावरती कडाडून टीका केलेली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांचं ट्वीट आहे, नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्री की दुर्भावना और विद्वेष की कोई सीमा नहीं, आज के उनके लाल किले के भाषण में यह पूरी तरह से दिखा। यह कहना कि अब तक हमारे पास कम्युनल सिविल कोड रहा है डॉक्टर अंबेडकर का घोर अपमान है।
डॉक्टर अंबेडकर हिंदू पर्सनल लॉ में सुधार के सबसे बड़े समर्थक थे, जिन्हें 1950 के दशक के मध्य तक वास्तविक रूप दिया गया। इन सुधारों का आरएसएस और जनसंघ ने काफ़ी विरोध किया था और ये देखिए, नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्री द्वारा नियुक्त 21वें विधि आयोग ने 31 अगस्त 2018 को पारिवारिक कानून के सुधार पर अपने 182 पृष्ठ के परामर्श पत्र के पैरा 1.15 में क्या कहा था। जब भारतीय संस्कृति की विविधता का जश्न मनाया जा सकता है और मनाया जाना चाहिए, तब इस प्रक्रिया में विशेष समूहों या समाज के कमज़ोर वर्गों को वंचित नहीं किया जाना चाहिए। इस पर विवाद के समाधान का संकल्प सभी भिन्नताओं को खत्म करना नहीं है। इसलिए समान नागरिक संहिता न तो इस स्टेज पर ज़रूरी है और न ही वांछित। अधिकांश देश अब विभिन्नताओं को मान्यता देने की ओर बढ़ रहे हैं और इसका अस्तित्व भेदभाव नहीं है, बल्कि यह एक मजबूत लोकतंत्र का संकेत है। म्हणजे एकतर हिंदू कोड बिल ज्याच्यासाठी आंबेडकर खूप आग्रही होते, ते 50च्या साधारणपणे 56च्या आसपास ते लागू केलं, ते काँग्रेसनं लागू केलं, हे जयराम रमेश सांगतात। आणि त्यावेळी या सुधारणांना विरोध करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि याच हिंदुत्ववादी संघटना होत्या, असं त्यांचं म्हणणं आहे। सोबतच ही पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, 2018 मध्ये म्हणजे मोदी सरकारच्याच कार्यकाळामध्ये नेमलेल्या लॉ कमिशननं हे म्हटलेलं होतं की समान नागरिक कायदा आत्ताच्या घडीला देशाची गरज नाही आहे। ज्या विविध वेगवेगळ्या परंपरा आपल्या आहेत त्यांचा सन्मान करणं हेच सध्याच्या घडीला जास्त आवश्यक आहे। देशाच्या काही महत्त्वाच्या खटल्यांमध्ये वारंवार अशा पद्धतीच्या समान नागरिक कायद्याचा उल्लेख झालेला आहे। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा खटला, ऐतिहासिक खटला होता तो म्हणजे शहाबानोचा, ज्यानं या सगळ्या देशाचं राजकारण बदलून टाकलं। कारण शहाबानो खटल्याचा निर्णय बदलण्यासाठी काँग्रेसनं जे काही केलं त्याच्यातूनच नंतर अयोध्या आणि राम मंदिराचा विषय जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला। त्यावेळी मुस्लिम महिलांच्या पोटगीचा विषय होता आणि तो निर्णय नंतर राजीव गांधी सरकारनं कायदा करून बदलला। तिथं या कायद्याचा उल्लेख जो आहे तो कोर्टाने केलेला होता। नंतर 2017 मध्ये सायरा बानोचं प्रकरण होतं, ज्याच्यामध्ये ट्रिपल तलाकचा जो कायदा मोदी सरकारनं केलेला आहे, ट्रिपल तलाकची पद्धत बंद करणारा, तो देखील याच खटल्याच्या आधारावरती आहे। आणि एक प्रकारे आता देशाच्याच सर्वोच्च न्यायालयांनी वारंवार जी गरज बोलून दाखवलेली आहे ती आपल्याला पूर्ण करावी लागेल, असं म्हणत एक प्रकारे पंतप्रधान मोदींनी या सेक्युलर सिव्हिल कोडच्या दिशेनं पाऊल टाकलेलं आहे। युनिफॉर्मच्या ऐवजी सेक्युलर हा शब्द वापरलेला आहे आणि त्यामुळं देशात लवकरच आता त्याच्याबद्दलची पावलं पडायला सुरुवात होईल असं दिसतंय। आजच्या भाषणामध्ये त्यांनी नव्या कुठल्या मोठ्या योजनेची घोषणा केलेली नाही आहे, पण वन नेशन वन इलेक्शन हे लागू करण्याबद्दल पुन्हा एकदा उल्लेख केलेला आहे। याच्या आधीच्या भाषणामध्ये सुद्धा ते बोललेले होते, आता पुन्हा ते बोललेले आहेत। याचा अर्थ हे वन नेशन वन इलेक्शन त्यांच्या अजेंड्यावरती आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे। देश ने बार बार चुनाव इस देश की प्रगति में रुकावट बन रहे हैं, गतिरोध पैदा कर रहे हैं। आज कोई भी योजना को चुनाव के साथ जोड़ देना आसान हो गया है, क्योंकि हर 3 महीने 6 महीने कहीं न कहीं चुनाव चल रहा है। कोई भी योजना जाहिर करोगे आप तो मीडिया में देखेंगे, चुनाव आया तो फलाना हो गया, चुनाव आया तो फलाना हो गया। हर काम को चुनाव के रंग से रंग दिया गया है और इसलिए देश में व्यापक चर्चा हुई है। सभी राजनीतिक दलों ने अपने विचार रखे हैं। एक कमेटी ने बहुत बढ़िया अपना रिपोर्ट तैयार किया है। वन नेशन वन इलेक्शन के लिए देश को आगे आना होगा। मैं लाल किले से तिरंगे की साक्षी में देश के राजनीतिक दलों से आग्रह करता हूं, देश के संविधान को समझने वाले लोगों से आग्रह करता हूं कि भारत की प्रगति के लिए, भारत के संसाधनों का सर्वाधिक उपयोग जन सामान्य के लिए हो, उसके लिए वन नेशन वन इलेक्शन के सपने को साकार करने के लिए हमें आगे आना चाहिए। ते नेमकं कधी लागू होतंय? महिला आरक्षणाच्या विधेयकाची अंमलबजावणी प्रतीक्षेत आहे, ते आणि वन नेशन वन इलेक्शन हे एकाच वेळी लागू होतंय का, हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। पण स्वातंत्र्य दिनाच्या आजच्या भाषणामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा संकेत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये दिलेला आहे। राम मंदिर, ट्रिपल तलाक नंतर आता हा समान नागरिक कायदा किंवा
एक प्रकारे त्यांच्या भाषेमध्ये आता धर्मनिरपेक्ष नागरी कायदा हा भाजपच्या अजेंड्यावरती आहे का, असे प्रश्न सुरू झालेले आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? जाता जाता याही गोष्टीचा उल्लेख करायला पाहिजे की आज ते बांगलादेशच्या स्थितीबद्दल बोलले. बांगलादेशमध्ये जे काही घडतंय तिथे हिंदूंच्यावरती अत्याचार होऊ नयेत याच्याबद्दलचं सुद्धा थेट विधान त्यांनी आजच्या भाषणामध्ये केलेलं आहे. सोबतच महिलांच्या अत्याचाराबद्दल एक प्रकारे ज्यावेळी कोलकात्यामध्ये घटना घडलेली आहे त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्यावरती अत्याचार जे करतात त्यांना जरब बसली पाहिजे, अशा पद्धतीची यंत्रणा आपण विकसित केली पाहिजे असं म्हणाले. अर्थात बिल्किस बानो आणि विनेश फोगाट यावेळी म्हणजे त्यांना समर्पित करणारं हे भाषण होतं का, असा सुद्धा सवाल त्याच्यातून उपस्थित होतो. कारण याच बिल्किस बानोच्या आरोपींची सुटका झाल्यानंतर गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं त्यांचं स्वागत झालेलं होतं ते पुन्हा म्हणजे अशा पद्धतीच्या विधानातून महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना कशी जरब बसणार आहे याचा देखील विचार आपण केला पाहिजे. दुसरं ताजं उदाहरण जे आहे ते विनेश फोगाटचं आहे. 40 दिवस जंतर मंतरवरती जी महिला लैंगिक शोषणाच्या विरोधात आंदोलन करत होती तिला न्याय देण्यामध्ये कुठंतरी भाजप कमी पडली का? त्यांचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांचं तिकीट कापलं पण ते देऊन पुन्हा त्यांच्याच घरामध्ये देण्यात आलं. हा सुद्धा विचार या निमित्तानं करायला हवा. तर हा स्वातंत्र्य दिनाच्या मोदींच्या भाषणाचा थोडक्यात सार होता. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? कुठली गोष्ट सगळ्यात आधी लागू होईल? युनिफॉर्म सिव्हिल कोड की वन नेशन वन इलेक्शन? तुमची या सगळ्याबद्दलची मतं काय आहेत कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते तातडीनं करा, ही देखील विनंती. धन्यवाद.